कोणाला माहिती असेल तर सांगा कोणता आहे. मला तर हा मन्यार वाटतोय. पिल्लू आहे. बाळ भैरवाचं मंदिर आहे. मंदिराच्या बॅक साईडला मनोरंजन गड आहे आणि फ्रंट साईडला इथून वाट जाते. इथे श्रीवर्धन आहे. 16 किलोमीटर आहे. बाईकने यायला 1 घंटा लागला. चालत यायला लय वेळ लागतो. म्हणजे या किल्ल्याला 2 बाले किल्ले आहेत, इथे आणि इथे. इथे जे पण किल्ल्यामध्ये एंट्री करतात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पहारेकरी असतात इथे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओवरती. तर खूप टायमानंतर म्हणजे खूप एक दीड महिन्यानंतर आपण व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ म्हणजे सह्याद्रीतला व्हिडिओ बनवतोय. खूप टायमानंतर आपण एखादा कुठला गड किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी आलोय. आपण सह्याद्रीमध्ये. तर छान वाटतंय. बॅक टू सह्याद्री. 1 महिना आपण गॅप घेतला होता, कुठल्या गडकोटाला गेलो नाही आपण, कारण की आपल्याला आउट ऑफ महाराष्ट्र जायचं होतं. ते आपण जाऊन आलो. सक्सेसफुल ट्रिप केली हम्पीची. आणि परत आपण 2026 मध्ये एंटर झालोय. पहिला महिना जानेवारीचा आणि हा 26 मधला पहिला गड आपला एक्सप्लोर करण्याचा. तर यावेळी आपण चाललोय. जायचं तर आपल्या दुसरीकडे जायचं होतं, तोरण्याला जायचं होतं, पण काय कारणामुळे आपलं जाता नाही आलं. तर मग आपण तो पोस्टपोन करून आता आपण आलोय राजमाचीला. आपण राजमाची एक्सप्लोर करणार आहोत. तर अजून आपण पोहोचलो नाही, चाललोय रस्त्याने. तिथून अजून 10 किलोमीटरचा रस्ता आहे. आपण थोडं पुढे स्टार्टिंगलाच व्हिडिओ स्टार्ट केलंय, कारण की एकदम छान नजारे आहेत सकाळ सकाळचे. तर चला करूया एक्सप्लोर राजमाची फोर्ट. किल्ल्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. कसं यायचं, काय यायचं, किती बजेट लागतो, किती वेळ लागतो, किल्ला सोपा आहे अवघड आहे, आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं पोहोचू शकतो. आपण तर आपल्या प्रायव्हेट गाडीने आलोय. आता आपण कशी येऊ शकतो, ज्याच्याकडे गाडी नाही ते कशी येऊ शकतात, याची सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे देतच राहतो. तर बनवू राहा आपल्या व्हिडिओवरती. चला एक्सप्लोर करूया राजमाची फोर्ट. हो. मित्रांनो, आपण आलोय, थोडं जवळ पोहोचलोय. 2 बाले किल्ले दिसतात आपल्याला. आता हलक्यात 5 मिनिटात पोहोचू आपण. ही आपली बाईक रायडर आपले. आणि आपल्या रस्त्यामध्ये एक छोटासा साप दिसलाय. कोणाला माहिती असेल तर सांगा कोणता आहे. मला तर हा मन्यार वाटतोय. पिल्लू आहे. मन्यारचं जर मी चुकत असेल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि ज्याला माहिती असेल त्यांनी या सापाबद्दल माहिती सांगा. बहुतेक मन्यारच आहे हा, कारण सह्याद्रीमध्ये मन्यारच भेटतो जास्त. तर जाऊ डिस्टर्ब करू नये. जा बाबा, आम्ही आमच्या रस्त्याला चाललोय. चलो ड्रायव्हर. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय बेस पाशी. बेस पॉइंट आहे. इथून हा जो रस्ता, आपण इथून हा खालचा रस्ता आहे, इथून आपण आलो. इथून आपला वर जायचंय. आणि सकाळचे वाजले 10. अजून गावात सगळं जरा बंद दिसत, ओपन झालं नाही. आपण गाडी लावली इथं. इथं गाडी पार्क करायला जागा आहे. तिथून पार्क करून आपण तिथून आपल्याला सुरुवात करायला जायची वर. त्याच्या आधी लागली खूप भूक. सकाळी निघालोय 5:30ला. 10 वाजले आम्हाला यायला बाईकने. इथपर्यंत हायवेने आपण पटकन येतो, पण तिथून आतमध्ये 10 किलोमीटर इकडे यायला 1 तास लागतो. तिथून ठाण्यावरनं तर मी इथपर्यंत 1 तासात आलो. तिथून या बेसपर्यंत यायला खूप रस्ता खराब आहे. रस्त्याची हालत खूप जास्तच खराब आहे. तिथून इथे यायला 10 किलोमीटर साठी आपला एक तास लागला. आणि तिथून मी 90 किलोमीटर 1 तासात आलो. पण सगळं जरा बंद दिसतंय. इथे भूक लागले. आता ते आजोबा होते इथे, त्यांची दुकान आहे, आता गेले चाबी आणायला. ते बोलले हलका फुलका भेटेल काहीतरी आता इथे. पण सगळं तर भेटतंच खायला, पण थोडा वेळ लागेल ना बनवायला वगैरे त्यांना. तर आपण थोडंसं घेऊन जाऊ हलका फुलकं, बिस्किट वगैरे काय, वेफर वर जाऊन फिरून येऊ आणि आल्यावर खाऊ. जे पण असेल ते तुम्हाला मी सांगतो. रस्ता खराब आहे. पावसाळ्यामध्ये येणार असाल तर थोडंसं सांभाळून या, गाड्या ज्याकडे येतात तेव्हा. कारण की पावसाळ्यामध्ये बेकार अवस्था होते रस्त्यांची. गाड्या स्लिप ब्लिप होतात, पडतात बिडतात. खूप जास्त खराब रस्ता आहे. आणि गाडी चांगल्या कंडिशनची आणा. इथे आल्यावर गाडीचा हालत खराब होते. चला देखते कधी येतात बाबा, आणि त्या हिशोबाने आपण जाऊ. किल्ले राजमाची फर्स्ट फोर्ट इन 2000
2026 ओके हां. हो तर मित्रांनो आता आपण ट्रेकला सुरुवात करतोय. गाडी लावले, थोडंसं बिस्किट आपण हलका फुलका घेतलंय. कारण की ना इथे ना जेवण बनवावं लागतं, काय पण जे खायचं असेल ते पोहे वगैरे काय. सॅटर्डे संडे म्हणून जर सगळे ओपन नाही, आपण वीकडेला आलोय म्हणजे मधल्या वाराला आलोय म्हणून एवढं चांगलं सगळं म्हणजे ओपन नाही. शनिवार रविवार बहुतेक ओपन असेल. आता ते बनवून आपला वेळ नाही. आधी आपण एक्सप्लोर सगळं करून येऊ मध्ये येऊ. आणि आपण इथं जेवणाची ऑर्डर दिली आहे. आधी ऑर्डर द्यायला लागतं म्हणजे ते बनवून ठेवतात. 150 रुपयाला थाली आहे. अफोर्डेबल आहे 150 रुपये थाली. बाकीचं म्हणजे डाळ भात लोणचं पापड लोणचं सगळं भाकरी चपाती सगळं जे पाहिजे ते भेटतं. आणि मग रॅन्डम आपले पोहे किंवा मॅगी 50-50 रुपये ते सगळे. तर आणि जाऊन येऊ. आणि मेन म्हणजे तुम्हाला इथे यायचं कसं असेल हे सांगतो तुम्हाला मी, की तुम्ही इथं पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं येऊ शकता. तुम्हाला यावं लागेल लोणावळ्याला. लोणावळ्यावरनं इथं आतमध्ये यायला डायरेक्ट स्टेशनला प्रायव्हेट गाडी बाकी कुठलाच बस बीस इथं येत नाही कुठले. तुम्हाला चालत आतमध्ये यावं लागेल. 16 किलोमीटर आहे. बाईकने यायला 1 घंटा लागला. चालत यायला लय वेळ लागतो. म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्टने येणं मी रिकमेंड अजिबात करत नाही. पब्लिक ट्रान्सपोर्टने येऊच नका. प्रायव्हेट गाडी घेऊनच या, बाईक घ्या. जिथून पण या तिथून गाडी करून या. नाहीतर लोणावळ्याला या. लोणावळ्यावरून म्हणून इथं गाडी करून या. म्हणजे लोणावळ्याने इथं गाडी करायची सुमो गाडी मी तर विचारलं गावामध्ये. ते बोलले की ते लोक 1,500 रुपये घेतात. एका सुमोमध्ये 10 लोक बसतात. जे असेल ते तुम्ही लोणावळ्याला या. पब्लिक ट्रान्सपोर्टच्या भरोश्यावर अजिबात येऊ नका. फसून जाल. तर चला मग सुरुवात करूया आपण ट्रेकला. किल्ले राजमाची. आपला ट्रेकची आपली सुरुवात होती मित्रांनो इथून. तो चलो. आणि त्यांनी माहिती बोर्ड काय लावलाय. ठाण्यावरून आम्ही आलोय. दोघंच आलोय. अच्छा इथे किल्ल्यावर का राज्याभिषेकला. अच्छा नाही तुम्हाला नाही घेतलंय. नाही तर मित्रांनो इथे कोठार आहे, धान्य कोठार. तर धान्य कोठारामध्ये सध्या तर पाणी भरलंय इथे. हा पाणी पिऊ नाही शकत ना. तर मित्रांनो हे होतं धान्य कोठार. आतमध्ये गुफे टाईप वाटतं आपल्याला, पण धान्य कोठार आहे. धान्य कोठारामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तिथे धान्य ठेवलं जायचं. पण आता गावातली लोक याचा वापर पावसाळ्यात जे पाणी येतं ना ते गावात आणण्यासाठी वापरायसाठी ते लोक वरती पाईपानी पाणी ते आणतात. पाईपानी पाणी ते 3 खोल्या आहेत. 3 खोल्यामध्ये लोक पाणी भरून ठेवतात तिथे, कारण की त्यांना वापर व्हायला. आणि म्हणजे त्यांनी सांगितलं की हे पाणी म्हणजे पिऊ नाही शकत. मी विचारलं तर आता तुम्ही कधी याल बियाल ते त्यातलं पाणी प्याल, कारण की ते लोक कपडे वगैरे धुतात. त्यांच्या वापराचं पाणी येते म्हणून आलं पाणी बिणी ते पिऊ नका. एकदम स्वच्छ पाणी नाही. दिसायला स्वच्छ दिसतंय आणि स्वच्छ पण असेल ते वरतून त्या डोंगरातलं पाणी स्वच्छच असतं. पण गावातले लोक त्याचा यूज करतात ना. गावात पाणी नसतं म्हणून कपडे धुवायला किंवा अजून गोष्टींसाठी. तर मग ते हार्मफुल थोडं होईल. येताना स्वतः पाणी कॅरी करा, 2 लिटरची बॉटल. आणि रस्ता खूप छान एकदम मस्त. आणि याला नुकतं त्याला हे पण केले, संवर्धन केले. काय बोलतात, महाराष्ट्र संवर्धन भागाचा हा एक घटक आहे राजमाची फोर्ट. ज्याप्रमाणे रायगडला संवर्धन करायचा इनिशिएटिव्ह घेतले ना, त्याप्रमाणे राजमाचीला पण महाराष्ट्र संवर्धन त्या जागेमध्ये स्थान भेटले. चलो आगे बघू काय. आपण त्या शेड ना तिथून हार्डली 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आपला काळ भैरवाचं मंदिर लागतंय. हे काळ भैरवाचं मंदिर आहे. इथे पूर्ण आपल्या बोलतात हे काय बोलतात त्याला, विरगळी आहेत. या विरगळी आहेत. आणि विरगळीच्या समोरच असं काळ भैरवाचं मंदिर आहे. मंदिराच्या बॅक साईडला मनोरंजन गड आहे आणि फ्रंट साईडला इथून वाट जाते. इथे श्रीवर्धन आहे. आपण आधी हा करू, कारण की श्रीवर्धन थोडा मोठा आहे. श्रीवर्धन किल्ला थोडासा मोठा आहे आकाराने. मग आपण आधी हा एक्सप्लोर करू आणि तो येऊन मग हा छोटा आहे, मनोरंजन थोडा छोटा आहे, मग आपण तो एक्सप्लोर करू. आधी आपण काळ भैरवाचं मंदिर बघू. ठीक आहे. ही बघा मित्रांनो तोफ. ही तोफ तर रिअल आहे ही वाली,
पण हे आत्ता बनवलेले सर्व स्ट्रक्चर हे रिंग्स वगैरे. तोफ तर आधी जुनीची तोफ दिसते एकदम. हां, जुनीच तोफ आहे. आणि हे सर्व आता नवीनच केलं आहे. एकदम छान आहे. वेल मेंटेन फोर्ट वाटतोय राजमाची. फर्स्ट आपल्या पहिल्यांदा बघते तेव्हा तर एकदम छान आहे. आणि आज रश पण नाही आहे, कोणीच नाही किल्ल्यावरती इथपर्यंत. कोणीच नाही वरती, काय माहिती नाही कोण आहे की नाही. शनिवार रविवारी खूप लोक येतील, कारण की हा खूपदा आपण फिरू शकतो किल्ला. तुम्हाला इथे मी व्हिडिओ तर आपला वर जायचं आहे. इथे हॉटेल्स वगैरे आहेत, आपल्याला इथे सोय होईल खायची वगैरे. तर आणली नसेल तर फक्त वीकडे म्हणजे शनिवार रविवारी फक्त, विकेंडलाच. बाकी नाही, विसावा हॉटेल सगळं आहे इथे, चहा कांदे पोहे वगैरे. पण आज तर आम्हाला काहीच भेटणार नाहीये, सगळं बंद आहे, सगळं बंद आहे. बघा किल्ल्यावरती फक्त मी आणि आपला पार्टनरच आहे. बाकी तो कोण दिसत नाही किल्ल्यावरती, अजून तर दिसत नाही. आणि मला वाटत नाही कोण, खाली एक पण गाडी नव्हती, आपली एकट्याचीच गाडी आहे. म्हणजे आपण एकटेच फिरणार आहे किल्ल्यावरती. वा, मजा आहे. आणि एकदम छान वाटतंय फिरायला. बघा समोरचा दाखव तुम्हाला. एवढा मोसम चांगला आहे, वातावरण चांगलं आहे, आणि एवढा सुंदर किल्ला आणि एवढं सुंदर जागा. मित्रांनो, तिथून फक्त 2 मिनिटासाठी त्या पायऱ्या आहेत. तिथून आपल्याला अशी थोडी थोडी खडतर वाटे, तिथून आपल्याला जायचंय वरती. आणि हा मनोरंजन, आणि हा पूर्ण जंगल. वा, वॉट अ ब्युटी. चलो, तर पोहोचलो आपण हार्डली 15 मिनिटामध्ये. बेस पासून इथपर्यंत यायला हार्डली 15 मिनिट लागतात. त्याच्यामध्ये आपण पोहोचलोय महाद्वारापर्यंत. मुख्य दरवाजा आणि काय पहारेकरांच्या देवड्या. संरचना तर बघा मित्रांनो, खालतून नाहीच कळत. आता हे काय सांगायची सारखी गरज नाहीये, पण खालतून आपल्याला खालतून नाहीच कळत की किल्ल्याचा दरवाजा आहे कुठे. फक्त आपल्याला असं वाटतं बुरुज आहे. आणि शत्रूला असं म्हणजे गाफील करण्यासाठी असं वाटतं की त्या साईडला जावं, इथे तर ह्या रस्ता बंद होतोय. पण असं गोल घुमून असा आतल्या बाजूला दरवाजा असतो. पण आतापर्यंत गोल घुमून आलोय, तर बरोबर हा रस्ता पण असा गोल आलाय. गोल आल्यावर असा बुरुज आहे, आणि इथून आतमध्ये गेल्यावर इकडे दरवाजा आहे. हा बघा या साईडला. चलो, आता याची अवस्था तर सध्या तुटलेली आहे, पण हा महाद्वार होता, इथूनच आत एंट्री आहे. मित्रांनो, आतमध्ये आल्यावरच तिथे 2 देवडे आहेत पहारेकरी, इथे आणि इथे. इथे जे पण किल्ल्यामध्ये एंट्री करतात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पहारेकरी असतात इथे. दरवाजापाशी असतात सर्व किल्ल्यांना असं असतं. एंट्री केल्यानंतरला दोन्ही साईडला लेफ्ट राईट दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी, म्हणजे जे पण येतात ते चेकिंग वगैरे करतात आतमध्ये येण्यासाठी. देवड्या पण पुढे आल्यानंतरला इथे पाण्याचे टाके आहेत. इथे बोर्ड लावलाय, आणि इथे पाण्याचे टाके आहेत मोठे, भले मोठे. इथे एक आहे, तिथे एक आहे, दाखवतो. आणि त्या बोर्डवरती ना असं लिहिलंय की गडकोट आपले काय बोलतात, काय रे, हा, गडकोट आपल्या पूर्वजांची पराक्रम आहे, आणि इथले पाण्याचे टाके हे आपले तीर्थ आहेत. कारण की ना त्यांना सांगण्याचा उद्देश असा की जे पण येतात, सगळेच नाही पण काही लोक जे पण येतात ते अशा पाण्याचे टाके दिसले आपण बघितले हरिश्चंद्रगडला वगैरे, ते आंघोळ वगैरे करतात, पाण्यामध्ये जाऊन उतरून आंघोळ करतात, पाण्यात पाय टाकून बसतात. तर असं नाही केलं पाहिजे, योग्य नाही. आपण ज्याच्यासाठी येतो ते फिरून आपण घरी गेलं पाहिजे. आणि आपण इथे येतो याचा अर्थ आपण महाराजांचे विचार वगैरे फॉलो करतो म्हणून आपण एवढं चढून वगैरे वर येतो बघण्यासाठी. तर असं येऊन इथं उगीच चुकीच्या गोष्टी नाही पसरल्या पाहिजे. हे बघा, मी आत्ता बोलून तुम्हाला चुकीच्या गोष्टी त्या तुम्हाला दाखवतो. उदाहरण लगेच मला भेटले, दाखवतो थांबा. हे बघा काय हे, विनय, दिऊ, हरी, के एस, कोण आहे ते लोक.
कोण आहेत कोणी लोक नग एवढी काय तुमची म्हणजे मोठी गोष्ट आहे, एवढा काय तुम्ही पराक्रम केला की असं इथून नाव बिव लिहिता? हो हो. एवढी भारी जागा आहे, किती भारी जागा आहे बघ. इथे पण काय लिहिलंय बघा, नमस्कार शिवभक्तांनो, स्त्री सन्मान. इथे पण हे बघा, आता टॉर्च लावून दाखवत नाही. ओय शपथ, कसली मोठी जागा आहे. टॉर्च चालू होईल का बघू. इथे एक मोकळी जागा आहे. इथे पण बघा, हा केवढा मोठा आहे हॉल. अरे बापरे. आणि इथे तिसरी. अशा वास्तू आहेत मस्त दगडात पूर्ण काम पण एका दगडात केलं कन्स्ट्रक्शन आहे, आणि हे आपल्या नवीन पिढीने केलं कन्स्ट्रक्शन आहे. किती फरक आहे दोघांमध्ये. बेसिकली 3 मोठे मोठे रूम्स आहेत, खोल्या आहेत. तर जे लोकांना आम्ही ते स्टे करायसाठी करू शकतात, चांगला स्टे करा फक्त. आणि इथून आपण व्ह्यू बघू. आलो मित्रांनो आपण टॉप वरती. हा टॉप भाग आहे, हा एकदम वरचा. इथून व्ह्यूज बघा मित्रांनो, पूर्ण लोणावळा खंडाळाची पूर्ण डोंगर रांग, पूर्ण घाट आहे. इथे छोटासा पाण्याचा आहे, तिथे पण एक दिसतं मला, तिथे पण आहे. आणि पूर्ण डस्ट झालं, म्हणजे वातावरण एवढं हे ना की पूर्ण ना अशी मोठी डोंगर अशा अशा क्रॉस 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 पूर्ण अशी डोंगर रांग दाखवली असते मी, पण मला दिसते व्हिडिओमध्ये दिसणार नाही. मला दिसते म्हणजे पूर्ण क्लिअर दिसत नाही, असं असं धुकं आणि ऊन, त्याच्यामुळे ते वातावरण शुद्ध नाही, पूर्ण दिसत नाही व्यवस्थित. आपण टॉपचा भाग एक्सप्लोर करू. बालेकिल्ल्याच्या वरच्या महालाकडे झाल्यावरती इथे छोटंसं मंदिर असावं आहे. मंदिराला बारीकला तिथे आतमध्ये ते शिवलिंग आहे, दाखवतो मला. शिवलिंग शिवलिंग आहे, तर हे मंदिर असावं. आणि इथून जाणार रस्ता वरती तिकडे, तिथे असावं बालेकिल्ल्यावरच्या महाल वगैरे. हे बघा मित्रांनो, किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरचे हे वास्तू आहेत, सर्व आता पडलेले आहेत आता. तर इथे हे महाल आहे, इथले राहण्याची जागा असेल वरती. जे पण किल्ले असतील, किल्ले पहारे काय आपलं किल्ल्यावरती तैनात गेलेले असतील लोक, मावळे वगैरे, म्हणजे राहण्याची जागा. आणि हे झेंड्यांसाठी बनवले, किती मोठा खांबे. अशी काही संरचना आहे. आणि इथे आहे बुरुज. आहा, कसलं भारी वाटतंय मित्रांनो. तिथं ते मंदिर आहे काळभैरवाचं, दिसतं की नाही माहीत नाही. तिथं काळभैरवाचं मंदिर आहे. तिथून अशी एंट्री केल्यानंतर आपण असं वर येतो. तिथून तो महादरबार तिथे आहे, पाण्याचं टाकं, तिथे एक पाण्याचं टाकं. तिथून असं आपण वरती येतो, हार्डली 15 मिनिटामध्ये वरती येतो. आणि हा किल्ल्यावरचा बुरुज. तर आपण बालेकिल्ला उतरून खाली आलोय, बालेकिल्ल्याच्या वरती. तिथून आपण या साईडचा बुरुज बघायला आलोय, पूर्व साईडचा, जिथून आपल्याला लोणावळाचा भाग दिसतो सगळा. इथे एक पाण्याचं टाकं आहे. आणि इथून गेल्यावरती हा एकदम कसला भारी दिसतोय ना, हा चालला आहे माझा भाऊ. तर कसला सिनेमॅटिक शॉट भारी येते ना, वा. बघा हा बुरुज, तो बुरुज. त्या बुरुजाकडे रस्ता इथून आहे, तिथे जाऊ. आता पूर्वेकडच्या बुरुजावरती आहे, आपला लोणावळा रिजन आहे, डोंगर राग. तर आपण या पूर्वेकडच्या बुरुजावरती, याची संरचना बघा कशी आहे, दुपट्टी आहे. दिसताना इथे एक दिसते, इथून दिसते. आपण खालतून पण जाऊ शकतो. इथून दुहेरी आहे, दुहेरी पूर्ण बुरुजाची बांधणी केलेली आहे. आता आपण वरतून चाललो तर आहे या साईडला. अच्छा, हे भया खालून चाल. बुरुज, आणि बुरुजाच्या खालती अशी वाट आहे जायला आतमध्ये.
जो खालचा भाग बघून बोल ना, वरच्या बुरुजानं खालती दिसतोय दुहेरी तटबंदी. तटबंदीकडे जाणारा रस्ता आहे. चल चल, काय नाही खाली रस्ता आहे. एवढं भियायला काय. आह. हा? दुहेरी तटबंदी. आता आपण वरती होतो, इथे वरती होतो. आता खालती आलो दुहेरी तटबंदी. चल. प्रकारे श्रीवर्धन फोर्ट आपण पूर्ण एक्सप्लोर केलाय. झाला आपला पूर्ण फिरून. लय लांब आहे ते. अर्धा पाऊण तास लागला. अर्धा पाऊण तास. आता आपण खाली उतरू 10-15 मिनिटात आणि डायरेक्ट मनोरंजन किल्ल्यावरती एक्सप्लोर करू. चलो. तर मित्रांनो, आता आपण श्रीवर्धन फोर्ट फिरून खाली आलोय. 10:30 आपण सुरू केलेलं, 12 वाजले खाली यायला आपल्याला. 1.5 घंट्यामध्ये आपण एक्सप्लोर केला सगळे बुरुज वगैरे सगळा. तर आपण आता जाऊ मनोरंजन गडावरती. आता 12 झालेत आणि आपल्याला परत निघायचं आहे. आता अर्ध्या पाऊण समजा आपला हा किल्ला फिरून 1 पर्यंत आपण खाली गेलो पाहिजे. म्हणजे 1 ला आपण खाली यायला येऊ. म्हणजे मग 2 ला आपण इथून निघू. खाली जेवण वगैरे 2 वाजता आपण निघायला येऊ. आणि मग आपल्याला परत हे नको व्हायला. कारण मग पहिल्यांदा असं आपण एवढा लांब आलो गाडी घेऊन. घाटाव म्हणजे लोणावळ्यात मी पहिल्यांदा गाडी घेऊन आलो. तर संध्याकाळी आपल्याला रिस्क नाही घ्यायची. नाईटमध्ये नाही जायचं आपल्या घाटात. तर लवकरच जायचं. जाऊ. आता हा तर पुढे जंगल भागातून भाता रस्ता चाललाय. मित्रांनो पूर्ण मार्किंग केले. थोडं पुढं आले आपण. कडेने जायचं आपल्याला. हा बुरुज आहे. आपण तिथून आलो त्या घाटीतून. कडेने जायचं. तर मित्रांनो, हार्डली 5 मिनिटात 5 ते 10 मिनिटात आपण मनोरंजन किल्ल्याच्या महादरवाजापाशी आलोय. मुख्य दरवाजा. खालतून कळतं ना दरवाजे कुठे आहेत. खालतून अजिबात कळत नाही दरवाजे कुठले आहेत. मध्ये हो, दुपार झाली, ऊन वाढले आणि आता आपला एक किल्ला सर करून दुसऱ्या किल्ल्यावर आलोय आपण. तर जास्त चढाई नाही आहे. 10-15 मिनिटाची 10-15 मिनिटाची चढाई आहे. लगेच पोचतो आपण इझिली. चल, सकाळी लवकर आहे फक्त एक्सप्लोर करताना. अरे या देवड्या बघा, या देवड्या. आणि ही आपली कलाकृती बघा पोरांची. कधी सुधारणार लोक. या देवड्या इथं पहारेकरी बसतात. कोण आलं जे किल्ल्यावर देतात म्हणजे येणं जाण्याचं असतं त्यांचं चेकिंग इथले पहारेकरी करतात. त्याशिवाय किल्ल्याच्या आत एंट्री भेटत नाही. आम्हाला ते एंट्री भेटते कारण किल्ल्यावर कोण नाही. आम्हाला रोखणार कोण नाही. इथं बघ पहिलाच बुरुज. वर जाऊ आपण. चला, एक्सप्लोरेशन स्टार्ट. चला म्हणलं, काठी भेटली आपल्याला. आणि हे दोन्ही किल्ले ना बेसिकली पहारेकरी करायचं काम होतं किल्ल्यांचं. कारण की ना किल्ल्याच्या चारी बाजूला आपला कर्नाळा किल्ला झाला असता. कर्नाळा किल्ला पकडा किंवा तुंग किल्ला. परत असे भरपूर सारे किल्ले त्या साईडला आजूबाजूला. त्यांच्यावर प्रत्येक किल्ला दुसऱ्या किल्ल्यावर वॉच ठेवायचं काम करतो. किल्ल्यावरतीच नाही, किल्ल्याच्या परिसरावरती जो डोंगर रांगा असतात ना हालचालींवरती नजर ठेवण्याचं काम असतं किल्ल्यांचं. हा किल्ला बघ, किल्ल्याचा इतिहास मी मला व्हॉइस सांगेल. असं सांगायला गेलं तर खूप मोठा इतिहास आहे किल्ल्याचा. सातवहन राजांनी किल्ला बांधला. सातवहन काळात महाराजांनी मग किल्ला घेतला 1657ला. इफ आय रिमेंबर
1657 ते 1670च्या मध्ये हा किल्ला महाराजांनी घेतला. असं मग आपल्याकडे राहिला तो किल्ला. नंतर डायरेक्ट किल्ला औरंगजेबाने घेतला 1704ला. परत महाराजांकडे 4 वर्षांनी 2 वर्षांनी परत आपल्याकडे किल्ला आला, पेशव्यांनी घेतला. हा खूप टायमानंतर एक्सप्लोरिंगला आलोय. गडकोटणवरती खूप टायमानंतर आलोय. 1-1.5 महिन्यात गेलाय, पण असं वाटतं खूप टाइम झालाय. कारण की आपण महिन्यातून नाही पुढे तर एक तरी करतोच, त्याशिवाय आपल्याला चेन नाही पडत. पण महिन्याभरात आपण कुठे गेलोच नाही ना. हम्पीला गेलो त्यामुळे आपल्याकडे कुठे यायला टाइम नाही भेटला. बॅक टू आपण सह्याद्रीमध्ये एंटर झालोय एक्सप्लोरेशन चालू करायला. तर आपण आलो हार्डली 5 मिनिटात किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर. इथं सगळ्या बाले किल्ला म्हणजे सगळ्या राहण्यापिण्याच्या साधनांचा सोयीसुविधा इथंच आहेत. महाल, हा कोणता महाल आहे? महालाचे अवशेष असावा मित्रांनो, महालाचे अवशेष आहेत इथं लिहिलंय. तुमचे अवशेष हो हे बघा मित्रांनो, ही एक काहीतरी वास्तू आपल्या गडावर पाहायला भेटले. आता हे काय असावं याचा अंदाज लावायचा मी प्रयत्न करतो. माझ्या माहितीप्रमाणे हा ना एक मंदिर होता अख्खा किल्ल्यावरचा. कारण की आपल्याला शिवपिंड दिसतेच आहे, त्याच्याबरोबर हे मंदिराचं हे दिसत नाही. हे पिलर इथे ना असे पिलर असावे, असे मंदिरात असतात ना असे पिलर असावे. वरती छत आणि मध्ये असे बांबूसारखे पिल्लर, आणि तिथं शिवलिंग असावं. आणि हे बघा इथे पण दिसतं ना, हे 4 पिल्लर, 1 2 3 आणि इथे 4. म्हणजे हा मंदिराचा भाग आहे, गाभारा. किल्ल्यावर आल्यापासून ही एक काय आपल्याला वास्तू पाहायला भेटले जी आहे बघण्यासारखी. महाल तर पडलं काय अवस्थेत आहे, महालाचं काय नाही. मित्रांनो इथं मंदिर, त्या साईडला मंदिर, इथे म्हणजे ती महालाची वास्तू आहे. आणि या साईडला मोठी विहीर आहे. हे पहा, मोठी विहीर आहे. इथून तो आपण भले मोठी विहीर मी पहिल्यांदा बघितली अशी. रायगडावरती आहे अशी विहीर बहुतेक ना. या विहिरीतूनच पावसाळ्यात पाणी ना, कारण की ही खूप खोल आहे, याचा बेस आपल्याला खालचा दिसत नाही, बाकी जागेत दिसत होतं. इथं जे पावसाचं पाणी साठतं ना, इथून कुठून पाईपाच्या सहाऱ्याने हे पाणी खालती नेलं जायचं. कारण की इथे पाईप वगैरे आहेत बघा, इथे पाईप वगैरे पडलेत. हेच पाणी खाली गावकरी वापरतात. तो आपण इथे आता बसूया. हा आता किती वाजले बघू दे, 1:45 झाला. 1:45 10:30ला आपण एक्सप्लोर करायला सुरुवात केलेलं किल्ल्याला, दोन्ही किल्ल्याला 10:30ला सुरू केलेलं, तर 1:45 झालाय. लगभग 1:45 10:30 11:30 12:30 2-2.5 तास. 2-2.5 तासामध्ये दोन्ही किल्ले एक्सप्लोर करू शकतो आपण. एवढा कालावधी लागतो दोन्ही किल्ले फिरायला. आता ऊन खूप जास्त आहे, उन्हाळ्यामध्ये तर खूप ऊन असेल. हा किल्ला जास्त एक्सप्लोर केला जातो पावसाळ्यामध्ये खूप लोक किल्ला भेट द्यायला. तर फक्त रस्ता खराब आहे बस. 10 किलोमीटरचा जो रस्ता आहे ना इथे यायला, तो खराब आहे. बाकी व्ह्यूज खूप चांगले भेटते तिथे पावसाळ्यामध्ये. तर आपण आता हिवाळ्यामध्ये आलोय. हिवाळ्यामध्ये आपण थोडंसं 10:30ला म्हणजे थोडं ऊन आलं तेव्हा पोहोचलो इथे आपण. सकाळी लवकर आलं तर आपल्याला खूप छान फिरता येईल. तर अशा प्रकारे आपला पूर्ण किल्ला एक्सप्लोर झाला आहे. हा एक्सप्लोर झाला आहे पहिला किल्ला 2026चा. 2025मध्ये पण आपण खूप सारे किल्ले पाहिले. 25मध्ये पण तुम्ही आपले व्हिडिओ पाहिले. अशा अपेक्षा करेन की 2026मध्ये पाहावे. 2025मध्ये आपलं टार्गेट थोडं सापून राहिलं. आपल्याला 4000 वॉच टाईम कंप्लीट करता नाही आला, थोडक्यात राहिला. 3800 समथिंग काय झाला. तर बिगिनिंग स्टार्ट परत आपल्याला बिगिनिंग करायचे, परत सुरुवात करायची. तर मी ठरवलं की यावर्षी सुरुवात आपण महाराजांनी जी सुरुवात केली तोरण्यापासून स्वराज्याला, तर आपण तिथून प्रेरणा घेऊन परत मोटिवेशन घेऊन परत सुरुवात करू. यावर्षी आपण अजून मेहनत करू, अजून किल्ले एक्सप्लोर करू.
आणि प्रयत्न करू. पण थोडं काय प्रॉब्लेममुळे आपल्याला जाता नाही आलं. पण तो कुठे ना कुठे जायचं होतं, मग आपण राजमाची निवडला याला आणि इथे आलो. हा एक किल्ला एक्सप्लोअर केला. तर आपला सह्याद्रीतला अजून एक किल्ला संपलाय, म्हणजे आपण एक्सप्लोअर केलाय. तर हा किल्ला तुम्हाला कसा वाटला, काय म्हणजे कसा वाटला सर्व आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नक्की आपल्याला फीडबॅक द्या, काय आपण करतो काय नाही करतो. आणि अशा प्रकारे मी आता व्हिडिओ थांबवतो, कारण की आता बसतो जरासा, काही बसलो नाही, मला पण फिरतोच आहे. बसलोय, बसतो, पाणी पितो वगैरे आणि 5 मिनिटांमध्ये निघतो जायला. तर बनून राहा आपल्या चॅनलवरती. आपण असे सह्याद्रीमधले ट्रॅव्हलचे, ट्रेकचे आणि यावर्षी आपण प्रयत्न करू खूप जास्त एक्सप्लोर करायचे. तर मग बनून राहा आपल्या चॅनलवरती. भेटू आपण एखाद्या नेक्स्ट ट्रेकवरती. तोपर्यंत जय शिवराय.